जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, काल झालेला मुंबई शहर पोलीस शिपाई या पदासाठी खूप विद्यार्थ्यांचे मेसेज आणि कमेंट आलेले आहे की नेमकं कट ऑफ किती जाईल. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पेपर हा खूप सोपा होता, तरी पण कट ऑफ आपण सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. आणि सोपा असल्यामुळे विद्यार्थी खूप कन्फ्यूज आहे की मला 90 मार्क पडूनसुद्धा माझं होईल की नाही होईल, मला 85 पडले होईल का नाही होईल. तर पहा आपण एक अंदाज घेणारा विद्यार्थी मित्रांनो, आणि जवळपास या आसपास तुम्हाला कट ऑफ हा फायनली पाहायला मिळू शकतो. हा एक फक्त अंदाज आहे, हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. फक्त आपण एक अंदाज घेऊ शकतो, कारण की अजूनपर्यंत आन्सर कीसुद्धा आलेली नाही आहे आणि मार्क तर अजूनपर्यंत काही फक्त विद्यार्थ्यांनी असे वरवर मार्क पाहिल्यामुळे विद्यार्थ्यांची अशी माहिती झालेली आहे. ठीक आहे. तर पहा, ओपन सर्वसाधारण कट ऑफ हा जाऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो 132+. याच्यापेक्षा कमी येणे थोडं कठीण वाटतं आहे, कारण की पेपर हा सोपा होता. तर 132 ते 134च्या आसपास तुम्हाला हा बघायला मिळू शकतो. ठीक आहे. आपण जो पण कट ऑफ सांगणार आहे हा एक अंदाज सांगणार आहोत, आणि अंदाज हा कमी जास्त होऊ शकतो. तरी पण तुम्ही 2 प्लस आणि 2 मायनस या प्रकारे तुम्ही कट ऑफ समजून घ्या. तर महिलांचा जो ओपनचा कट ऑफ जाऊ शकतो हा 125च्या आसपास जाऊ शकतो. ठीक आहे. 124 किंवा 126च्या आसपास, म्हणजे 124 ते 126च्या दरम्यान तुम्हाला महिलांचा ओपनमध्ये कट ऑफ पाहायला मिळू शकतो. त्यानंतर पुढील कास्ट आहे ओबीसी सर्वसाधारण तुम्हाला कट ऑफ पाहायला मिळू शकतो 128 किंवा 130च्या आसपास. ठीक आहे, सर्वसाधारण. आणि महिलांचा तुम्हाला 115च्या आसपास तुम्हाला पाहायला मिळू शकतो. ठीक आहे, ओबीसीमध्ये. त्यानंतर पुढील कास्ट आहे एससीचा कट ऑफ तुम्हाला पाहायला मिळू शकतो 127 किंवा 128च्या आसपास तुम्हाला पाहायला मिळू शकतो सर्वसाधारण. आणि महिलांचा तुम्हाला पाहायला मिळू शकतो एससीमध्ये 114, 115 किंवा 113च्या आसपास तुम्हाला पाहायला मिळू शकतो. त्यानंतर एस टी तुम्हाला कट ऑफ पाहायला मिळू शकतो सर्वसाधारण हा 126 किंवा 125च्या आसपास तुम्हाला पाहायला मिळू शकतो, म्हणजे प्लसच पाहायला मिळणार आहे 125+. आणि महिलांचा कट ऑफ तुम्हाला पाहायला मिळू शकतो 112+ किंवा 113+ तुम्हाला पाहायला मिळू शकतो. ठीक आहे. त्यानंतर पुढील कास्ट आहे एस सी बी सी मध्ये तुम्हाला पाहायला मिळू शकतो कट ऑफ सर्वसाधारण 130 किंवा 129 किंवा 131सुद्धा तुम्हाला पाहायला मिळू शकतो. या 3 रेंजमध्ये तुम्हाला हा एस-सी-बी-सी सर्वसाधारण पाहायला मिळू शकतो. महिलांचा जो कट ऑफ आहे तो 118 किंवा 117च्या आसपास तुम्हाला पाहायला मिळू शकतो एस-सी-बी-सीचा. त्यानंतर आहे पुढील कास्ट VJA म्हणजेच DTA. यांचा कट ऑफ तुम्हाला पाहायला मिळू शकतो 129 सर्वसाधारण. आणि महिलांचा कट ऑफ पाहायला मिळू शकतो तुम्हाला 116 ते 117 किंवा 118च्या रेंजमध्ये. त्यानंतर आहे NTC तुम्हाला कट ऑफ पाहायला मिळू शकतो सर्वसाधारण 128 किंवा 129च्या आसपास. आणि महिलांचा जो कट ऑफ आहे तुम्हाला 116 किंवा 115च्या आसपास तुम्हाला पाहायला मिळू शकतो. त्यानंतर आहे NTBचा कट ऑफ तुम्हाला पाहायला मिळू शकतो 127 किंवा 128च्या रेंजमध्ये. आणि महिलांचा जो कट ऑफ आहे तुम्हाला 116, 115 किंवा 118च्या या रेंजमध्ये तुम्हाला पाहायला मिळू शकतो. त्यानंतर कास्ट आहे SBCचा कट ऑफ तुम्हाला सर्वसाधारण 126 किंवा 125 किंवा 127च्या रेंजमध्ये तुम्हाला पाहायला मिळू शकतो. महिलांचा कट ऑफ हा तुम्हाला 114 किंवा 115च्या रेंजमध्ये तुम्हाला पाहायला मिळू शकतो. त्यानंतर बघा EWS जो कट ऑफ आहे तो काढणं थोडा कठीण आहे. तरी पण महिलांचा जो कट ऑफ आहे तो 2 आकडी लागण्याची शक्यता आहे, म्हणजे 98 ते 105च्या दरम्यान तुम्हाला पाहायला मिळू शकतो. तरी पण 2 आकडी लागू शकतो असा अंदाज आहे. आणि पुरुष उमेदवारांचा म्हणजे सर्वसाधारण हा 120च्या आसपास लागू शकतो. EWSचा आपण कन्फर्म काहीच सांगू शकत नाही, कारण की अंदाज घेणेच हा थोडा जमत नाही आहे या कास्टसाठी. ठीक आहे. तर बघा, आपण जवळपास सर्वच कास्टचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. तरी पण आपण जो
कट ऑफ सांगितलेला हा फक्त एक अंदाज सांगितलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. तर या आसपास तुम्हाला जर 2 मार्क 3 मार्क कमी जास्त जरी असेल तरी तुमचं इथे फायनल मेरिट लिस्ट येईपर्यंत विद्यार्थी मित्रांनो आपण हा एक अंदाजच समजूया. ठीक आहे. तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंत. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.